सनातन धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. विशेषतः सोमवारी येणारी अमावस्या हा सण मानला जातो, कारण तो सोमवारी येतो, म्हणून त्याला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदा सोमवती अमावस्या 2 सप्टेंबरला आहे. सोमवती अमावस्येला ब्रह्ममुहूर्तावर आजूबाजूच्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात. सोमवती अमावस्येला पितरांचे तर्पण श्राद्धविधी पार पाडले जातात. या दिवशी पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते. विशेषतः सुवासिन पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी मनोकामना करतात. तसेच जर तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर सोमवती अमावस्येला काय करावे, तिची योग्य तारीख, महत्त्व आणि उपाय जाणून घेऊया. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील अमावस्या 2 सप्टेंबर रोजी सकाळी 5:21 सुरू होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल. त्यामुळे सोमवार 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. ही भाद्रपद महिन्यातील अमावस्या असेल. या तिथीला पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले तर जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात असे म्हटले जाते. पूजा मुहूर्त सकाळी 6:09 ते सकाळी 7:44 असेल. अमावस्येला काय करावे? सोमवती अमावस्येचा दिवस पूर्वजांना आणि शिवपूजेला समर्पित मानला जातो. या दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून शिवाला अभिषेक करावा. तसेच 4 तोंडी तुपाचा दिवा लावावा आणि शिवचालीसा म्हणावा. या दिवशी महिलांनी व्रत केल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखशांती लाभते आणि कुटुंबही वाढते. त्यांच्या पतीला उदंड आयुष्य लाभते. याशिवाय गावात येणारे अडथळे दूर होतात. बिघडलेली कामे पूर्ण होतात. सोमवती अमावस्येला पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. मुंग्यांनाही पीठ घाला. पिंपळ, वड, केळी, तुळशी ही झाडेही लावावीत. यामध्ये देवांचा वास असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की सोमवती अमावस्येला केलेली ही कामे पितरांना प्रसन्न करतात आणि त्यामुळे जीवनात आनंद मिळतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.